कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे पण गेल्या 15 एप्रिल 2026 पासून जे आंदोलन चालू आहे, अहिंसावादाने हे आंदोलन चालू आहे आणि यापुढेही अहिंसावादानेच आमचं आंदोलन चालू राहणार आहे. आमचा आंदोलनाचा नवीन टप्पा आम्ही आजपासून चालू केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही सर्व डिपार्टमेंटचे SC एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्या दालनामध्ये जाऊन आम्ही आमचा ठिय्या आंदोलन करणार आहे. कारण की हे जे आमचे ॲग्रीमेंट्स आहेत, जे काय आमची निविदाची ॲग्रीमेंट्स आहेत, त्या डिपार्टमेंटच्या माननीय कार्यकारी अभियंता माननीय SC यांच्यामार्फत होतात. तर आम्ही या सर्व डिपार्टमेंटच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे आमच्या देयकाबद्दल ठिय्या करून आमची देयके मागणी करणार आहोत. यापुढची भूमिका काय असणार आहे? गेले अनेक दिवस तुम्ही आंदोलन करताय, मात्र मागण्यांना यश येत नसल्याचं चित्र आहे. आम्ही प्रशासकीय लेवलवरती सगळीकडे निवेदन दिलेले आहेत आणि आमचे आंदोलन गेले 12 दिवस चालू आहे. पण याच्याकडे कुठल्याही प्रकारचं सरकारने लक्ष दिलेलं नाही आहे. तेव्हा आता आम्ही याच्या पुढचं आंदोलन ठिय्या आंदोलन असणार आहे आणि या पुढील वाटचाल जी आहे आम्ही संघटनेबरोबर सर्वांनी चर्चा करून आम्ही दिशा ठरवणार आहे. याच्यामध्ये आमच्या बऱ्याच ज्येष्ठ मंडळींची इच्छा होती की उपोषणाला बसावं, पण आम्ही सर्वजण चर्चा करून पुढे मार्ग ठरवणार आहे. आज सहभागी झाला त्यात जिल्ह्यातले आहेत की बाहेर जिल्ह्यातले आहेत? आज माननीय आमचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय BT पाटील साहेब माळी, तसेच CS पाटील साहेब आणि जुबेर इनामदार साहेब हे सांगली जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या आमच्या आंदोलनाला पाठिंबा आलेले आहेत आणि ते पूर्ण सांगली जिल्ह्यातून त्यांचा पण उठाव ते आता नवीन प्रकारे तयार करणार आहेत. मी सांगली जिल्हा कॉन्ट्रॅक्टर संघटनेमार्फत कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर संघटनेला सपोर्ट करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि आम्ही ह्या पद्धतीनेच सांगली जिल्ह्याचं आंदोलन पुढे चालू ठेवणार. मी रमेश भोसकर. गेल्या वेळी ज्यावेळी आपण आंदोलन केलं होतं 15 तारखेला, त्यावेळी आम्ही शासनाला सूचना दिल्या होत्या किंवा मला सांगितलं की बाबा आम्हाला वेळेत आमचे पैसे द्या, नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. मात्र तीव्र आंदोलन आपण पहिला कार्यालयात टाळे घालायचं आंदोलन केलं होतं. आपण प्रतिकात्मक टाळे घालून आज त्या आंदोलनाचा पुढला टप्पा आम्ही गाठलेला आहे आणि 1 मे हा कामगार दिन आहे. जसं कामगार आमची उपाशी आहेत तसे आमच्यावर पण उपासमार येऊ शकते, म्हणून 1 मे नंतर आम्ही सर्वजण भेटून 1 मेला जे काय ते वेगळं नियोजन करून सरकारला आम्ही जाग आणलेलं सोडणार नाही. कारण काय व्हायला, सरकार अगदी गेंडाच्या कात्रीपेक्षा पुढली कुठली कात्री असली तर सरकार आहे. कारण एवढं सांगूनसुद्धा साधं का चूक करायला तयार नाहीत कोण. म्हणजे बाबा प्रशासकीय लेवलला कोणतरी येऊन माहिती घेऊन बाबा आम्ही काय मदत करू शकतो, काय बोलायला काय पैसे पडत नाहीत ना, काय त्याला तर पैसे पडतात. 2 गोष्टी चर्चा केल्या, बाबा ही कॉन्ट्रॅक्टर आपलीच माणसं आहेत, काय परराज्यात नेऊन आम्ही कुठं देशात नेऊन काम करत नाही आहे. आमच्यावर आता खाली 10 कुटुंब जगतात, ते सगळे चेन आहे एकमेकाची. त्यामुळे त्यांनी कोणतरी येऊन प्रशासनावर बोललं असतं बाबा आम्ही असं प्रयत्न करलो आहे, तसं प्रयत्न करलो आहे, त्या प्रयत्न त्यांनी काहीच कारवाई करत नाही. त्यामुळे आम्हाला अजून आपला राग वाढत चालला आहे. त्याचं गव्हर्नमेंटनं गांभीर्यानं घ्यावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. भोसले हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा सदस्य आहे. आम्ही आता सांगलीला बाबासाहेब गुंजाटे आमचे अध्यक्ष आणि DY भोसले यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि ते सुद्धा या आंदोलनात आता सक्रियपणे सर्वजण आम्ही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे आणि आता इथून पुढे सर्वांनी मिळून आंदोलनाची दिशा आम्ही अतिशय इथून पुढे उग्रपणे ठरवण्यात येईल, जोपर्यंत बिल मिळत नाही तोपर्यंत. आभारी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.